मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत, खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांना बोलू इच्छितो. कारण आपण या ठिकाणी तुमचा बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित आहात. तर आज आपण चर्चा करणार आहोत. आजपासून आपण एक विशेष सिरीज स्टार्ट करतो आहोत आणि याचं आपण नाव ठेवलेलं आहे भक्त वत्सल श्रीकृष्ण. आणि आजचं टायटल कुणाला माहिती आहे? सांगता येईल आजचं टायटल काय आपलं? हरे कृष्ण. प्रत्येकाने आपलं थोडं कॅमेरा ऑन करू शकता. मला असं वाटतं मी कुणा भिंतीशी बोलतोय. जर शक्य असेल तर आपला व्हिडिओ ऑन करा आणि ऑडिओ म्यूट ठेवा. सगळ्यांनी आपापले व्हिडिओ सगळे बंद करून ठेवले. तर माझी विनंती आहे, जर शक्य असेल तर आपापला व्हिडिओ आपण ऑन करा. म्हणजे मलाही बरं वाटेल की मी कुणा व्यक्तींशी बोलतोय, नाहीतर असं वाटतं स्क्रीनशी बोलतोय काय. धन्यवाद. हरिदास प्रभू, ओमकार प्रभू, विशाल प्रभू. तर या सिरीजचं नाव आपण दिलं आहे भक्त वत्सल श्रीकृष्ण. आणि त्याला इंग्लिशमध्ये आपण टायटल दिलंय द लॉर्ड हु रन्स फॉर हिज डिवोटीज. असे भगवंत जे आपल्या भक्तांसाठी पळायला तयार आहेत, धावायला तयार आहेत. तर तुमच्या मनात प्रश्न असेल की का या विषयाबद्दल आपण बोलायला पाहिजे. तर ही जी सिरीज आपण आजपासून सुरू करत आहोत याचा एकमेव उद्देश हे आहे की कृष्णांबद्दल अजून जाणून घेणं. बऱ्याच वेळा काय बाहेरच्या लोकांचं म्हणणं असतं की हे चांगले जे लोक आहेत ना, यांना काही झालं की यांना फक्त कृष्ण दिसतात, कृष्णाचं नामजप करायचं, कृष्णांचं कीर्तन करायचं. का एवढं कृष्ण कृष्ण करतात हे लोक? तर आज आपण बघणार आहोत की ह्यामागे काय कारण आहे. काय हे एका व्यक्तीचं म्हणणं आहे, का हे अजून कोणाचं म्हणणं आहे की कृष्ण यांना एवढं महत्व काय? कृष्ण हे व्यक्ती कोण आहे? हे आपण या जी आपली ही सिरीज आहे या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकदा परमपूज्य राधानाथ महाराज यांना कोणीतरी प्रश्न विचारला. राधानाथ महाराज हे ज्यूपंथीय आहेत आणि एकदम तरुण वयामध्ये त्यांनी अमेरिका सोडून संपूर्ण जगभर त्यांनी भ्रमण केलं आणि ते भारतात पोहोचले. आणि भारतात आल्यानंतर आणि त्यांनी खूप वेगवेगळ्या ठिकाणी ते गेले, हिमालयामध्ये गेले, वेगवेगळे योगी साधू कित्येक लोकांना ते भेटले. आणि आत्ताच्या वेळी तर आपण फ्लाईटने प्रवास करू शकतो, परंतु त्यावेळी ही सुविधा नव्हती. तर जमिनीवरून त्यांनी प्रवास केलेला आहे. एक अमेरिकन तरुण फक्त भारतामध्ये येण्याच्या उद्देशाने त्यांनी काय केलं, संपूर्ण जे भूमी आहे त्यामधून प्रवास करत करत ते भारतामध्ये पोहोचले. आणि मग पुढे भारतामध्ये त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. आणि त्यांनी एक त्यांच्याबद्दल त्यांचं आत्मचरित्र पण लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे द जर्नी होम. त्रिशार्थ पथिक. पथिक म्हणजे काय? एक प्रवासी. आणि त्रिशार्थ म्हणजे कोण? एक तहानलेला प्रवासी. आणि त्यांचा हा जो शोध आहे तो कुठे संपतो? भारतामध्ये आल्यानंतर संपतो. आणि मग भारतामध्ये आल्यानंतर इथे सुद्धा ती वेगवेगळ्या लोकांना भेटतात, वेगवेगळे साधू योगी सगळ्यांना भेटतात. आणि शेवटी ते कृष्ण यांना स्वीकारतात. आणि परमपूज्य इस्कॉनचे जे फाउंडर आहेत अभयचरण अरविंद भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद यांना ते गुरु म्हणून स्वीकार करतात. तर हा व्यक्ती त्यांना प्रश्न विचारतोय की तुम्ही तर ज्यूपंथी आहात. अमेरिका हे सर्व संपन्न राष्ट्र आहे, तिथे कसल्याही गोष्टीची कमी नाहीये, सगळीकडे सधनता आहे. मग ते सगळं सोडून भारतामध्ये आल्यानंतरही तुम्ही इतक्या ठिकाणी गेलात आणि तरी सुद्धा तुम्ही कृष्णांचीच निवड का केली? हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला. तर महाराज खूप सुंदर उत्तर देतात. महाराज म्हणतात, मी सगळ्या ठिकाणी गेलो, बऱ्याच साधूंना मी भेटलो आणि बऱ्याच देवी देवतांना यांचे दर्शन मी घेतले, परंतु कृष्णांनी माझं जे चित्त आकर्षित केलं तेवढं आकर्षक मला कोणी भेटलं नाही. कृष्णाने ज्या प्रकारे माझं चित्त वेधून घेतलं त्याप्रमाणे दुसरं कोणीही वेधू शकलं नाही. आणि म्हणून मी कृष्णांची निवड केली आहे. तर म्हणून आज आपण या सत्रातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कृष्ण हे व्यक्ती कोण आहेत, त्यांचे आदान प्रदान करण्याची जी क्षमता आहे ती कशी आहे, कशा प्रकारे ते आपल्या भक्तांसोबत आदान प्रदान करतात. बघा, जनरली एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण आपल्याला केव्हा निर्माण होतं? पहिल्यांदा आपण त्या व्यक्तीचं नाव ऐकतो. तर आपण उदाहरण घेऊया. समजा एखाद्या तुमच्या मित्राला क्रिकेट बद्दल काहीही कल्पना नाहीये,
पण पहिल्यांदा तो ऐकतो त्याच्या मित्रांकडून की तुला माहितीये विराट कोहली कोण आहे. पहिल्यांदा त्याने काय ऐकलं? विराट कोहली हे नाव ऐकलं. तर हे नाव ऐकल्यानंतर एक नव्हे दोन नव्हे सगळे मित्र त्याच्याबद्दलच बोलतायत. तर नाव ऐकून त्याच्या मनामध्ये एक उत्कंठा निर्माण होईल की हा व्यक्ती कोण आहे, त्याच्याबद्दल मला याला बघायची इच्छा निर्माण होईल. तर सगळ्यात अगोदर काय ऐकलं त्याने? नाव ऐकलं. नंतर तो व्यक्ती कोण आहे ते बघण्याची इच्छा निर्माण झाली. ओके, चला विराट कोहलीचं त्याने बघितलं सुद्धा की हे कोण आहेत. त्याच्या पुढे काय? आता हे व्यक्ती यांच्यामध्ये गुण कोणकोणते आहेत, त्या गुणांप्रती व्यक्ती आकर्षित होतो. की विराट कोहलीचे गुण काय? तो नेहमी साधू संतांना भेटत असतो, वेगवेगळ्या बाबांना भेटत असतो, जिथे जातो क्रिकेट खेळायला, आसपास कुठे मंदिर असेल त्या मंदिरला भेटतो, शुद्ध शाकाहारी जीवन जगतो. तर हे झाले त्याचे गुण. तर गुणांप्रती व्यक्ती आकर्षित होतो. आणि त्याही पेक्षा आकर्षण केव्हा निर्माण होतं? ज्यावेळी त्याचे क्रियाकलाप आहेत, त्याचे ऍक्टिव्हिटीज आहेत, ते ऐकल्यानंतर व्यक्तीला त्याबद्दल अजून आकर्षण निर्माण होतं. तर आज आपण बघतो विराट कोहली हे असा व्यक्ती आहे की आजच्या तरुण पिढीमध्ये सगळ्यात जास्त फॉलोविंग जर कुणाला असेल तर ह्या व्यक्तीला आहे. पण ह्याच्याबद्दल आकर्षण निर्माण होण्यासाठी ह्या चार गोष्टी कारणीभूत आहे मित्रांनो. पहिल्यांदा नाव, बरोबर, त्याचं रूप, विराट कोहली कोण आहेत, कसे दिसतात. नंतर त्यांचे गुण, नाम रूप गुण, आणि लीला. लीला म्हणजेच काय? ऍक्टिव्हिटीज. त्यांचे असे काय कार्यकलाप आहेत. तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांची जी भारतातली संपत्ती होती, त्यांचे जे बंधू आहेत, त्या बंधूंच्या नावे दिली. आजकाल आपण बघतो प्रॉपर्टीसाठी लोक एवढा झगडा करतात, परंतु ह्या व्यक्तीने सरळ हाताने संपूर्ण भारतातली जी प्रॉपर्टी होती आपल्या भावाला देऊन टाकली, सहज अशीच. तर मी हे जस्ट एक उदाहरण दिलं. तर असे कित्येक उदाहरण आपण घेऊ शकतो. पण सांगण्याचा उद्देश हाच की एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होण्यासाठी या चार गोष्टी कारणीभूत असतात: नाम, रूप, गुण आणि लीला. तर सगळ्यांना माझी एक विनंती आहे, आपण जे काही चर्चा करणार आहोत आपण नोट्स घेऊ शकतात, कारण यावरती आपण एक छोटीशी एक्झाम सुद्धा कंडक्ट करणार आहोत. आणि ज्या व्यक्तीला त्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळतील त्यांना आपण पारितोषिक सुद्धा देणार आहोत. तर म्हणून बी अटेंटिव्ह. ओके. तर चार गोष्टींबद्दल आपण चर्चा करत आहोत. तर म्हणून आज आपण कृष्णांबद्दल जाणून घेऊया आणि येणाऱ्या वेगवेगळ्या सत्रांमध्ये प्रत्येक वेळेस आपण एक नवीन स्टोरी, एक नवीन घटना त्यावरती चर्चा करणार आहोत. आणि त्यातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू की कृष्ण हे व्यक्ती कोण आहेत, का एवढं एस्कॉन मध्ये कृष्णांना महत्व दिलं जातं, काय फक्त एस्कॉनच म्हणणं आहे का, का इतर शास्त्र सुद्धा याला दुजोरा देतात, ते आपण आज बघणार आहोत. तर कृष्ण गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये 29वा श्लोक आहे. त्यामध्ये म्हणतात, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियः, ये भजन्ति तू माम भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. तर कृष्ण या श्लोकामध्ये म्हणतायत, समोहम सर्वभूतेषु, म्हणतात मला या जगामध्ये सगळे सारखे आहेत. कारण कृष्ण म्हणतात दुसऱ्या श्लोकामध्ये, अहम बीज मी सगळ्यांचा पिता आहे आणि त्यामुळे सगळे माझ्यासाठी सारखे आहेत. परंतु या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीमध्ये कृष्ण अशा प्रकारे वक्तव्य करतात, तर असं वाटतं आपल्याला की कृष्ण या ठिकाणी परस्पर विरोधी वक्तव्य करत आहेत. कसं? पहिल्यांदा म्हणतात, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियः, मला कुणी प्रियही नाही आणि मी कुणाचा तिरस्कार सुद्धा करत नाही. आणि मग पुढे म्हणतायत, ये भजंती तू माम भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम, परंतु जे माझे भक्त आहेत त्यांच्याबद्दल माझ्या हृदयामध्ये एक विशेष जागा आहे, एक विशेष स्थान त्यांच्यासाठी आहे. तर कुणी म्हणेल बघा या ठिकाणी कृष्ण परस्पर विरोधी वक्तव्य करतायत. एकीकडे म्हणतायत की माझ्यासाठी सगळे सारखे आहेत, मी कुणाचाही द्वेष करत नाही आणि मी कुणालाही तिरस्कृत सुद्धा करत नाही, आणि लगेच म्हणतायत पण माझे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी माझ्या हृदयामध्ये एक विशेष जागा आहे. तर हे आपण कसं समजून घ्यायचं? तर त्यासाठी आपण एक छोटस उदाहरण घेऊया. समजा एक मोठे IPS किंवा IAS अधिकारी आहेत, बरोबर.
आता ते नोकरी करतायत, त्यांच्यासाठी एक त्यांना प्रदेश दिलाय, त्याचं ते सगळं मॅनेजमेंट बघतात, सगळ्या कारभार व्यवस्थित चाललाय की नाही, नियम कायदा व्यवस्थित पालन होत आहे की नाही, सगळं काही ते बघत असतात. तर त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये जेवढेही लोक राहतात, जेवढेही परिवार राहतात, सगळे त्यांच्यासाठी सारखे आहे. बरोबर की नाही? पण त्यामध्येच त्यांचं कुटुंबही आहे की नाही. तर समजा त्या त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये समजा एखाद्या जिल्ह्याचा कारभार त्या व्यक्तीच्या हातामध्ये आहे. तर जिल्ह्यामध्ये राहणारा प्रत्येक परिवार, त्या प्रत्येक परिवारातील सदस्य हा त्यांच्यासाठी सारखा आहे. परंतु त्याच जिल्ह्यामध्ये त्यांचं स्वतःचं घर सुद्धा आहे, त्यांचे आपते नातेवाईक सुद्धा तिथे राहतात. तर मला आता सांगा, एका दृष्टीने सगळे त्यांच्यासाठी सारखे आहेत, बरोबर. परंतु सगळे सारखे आहेत, परंतु जे परिवारातील सदस्य आहेत, जे जवळचे नातेवाईक आहेत, त्यांच्यासाठी त्या IPS अधिकाऱ्याच्या हृदयामध्ये विशेष जागा असेल की नाही? निश्चितच असेल. कारण ते पारिवारिक सदस्य आहेत. तर म्हणून कृष्ण जे या ठिकाणी बोलतायत ते परस्पर विरोधी नाहीये. जर एका IPS ऑफिसरला सगळी प्रजा सारखी आहे, परंतु त्यातल्या त्यात जे परिवारातील सदस्य आहेत, जे जवळचे नातेवाईक आहेत, त्यांच्यासाठी एक विशेष स्थान आहे. तर मग कृष्ण परमपुरुषोत्तम भगवंत जे आहेत, त्यांच्या बाबतीत असं जर होत असेल तर त्यामध्ये काय चुकीचं आहे? तर म्हणून हे जे वक्तव्य आहे परस्पर विरोधी नाही आहे. तर आता आपण जाऊया महाभारतामध्ये. आजचा जर आपलं तुम्ही सेशनचं जर पोस्टर बघितलं असेल तर त्यामध्ये एक दृश्य तुम्हाला दिसतंय. कोणी सांगू शकेल मला काय दृश्य आहे ते? आजच्या सत्राचं जर तुम्ही पोस्टर बघितलं असेल त्यावरती एक एक पिक्चर तुम्हाला दिसेल. एक व्यक्ती धावत आहे, त्याच्या हातामध्ये एक रथाचं चाक आहे आणि मागे एक व्यक्ती त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. कोणी सांगू शकेल अनम्यूट करून मला की हे कोणतं चित्र आहे, काय दर्शवत आहे, कोणता प्रसंग हा आहे महाभारतातील? पितामह भीष्म. परत बोला, ऐकायला नाही आलं. पितामह भीष्मांचा मृत्यू झालेला घटना. ओके, थोडं आपण जवळ आहात. अजून कोणी सांगू शकतं? पितामह भीष्म जेव्हा हार मारत नाही तेव्हा श्रीकृष्णाला रागात येऊन आपला फ्रेंड तोडला होता आणि त्यावेळी चक्र धरलं. तर आपण जाऊया आता महाभारतामध्ये. तर सगळ्यांना कल्पना आहे महाभारताचं युद्ध ज्यावेळी सुरू झालं, कुठे झालं? कुरुक्षेत्र या ठिकाणी. तर कुरुक्षेत्राच्या सुरुवातीला जे कौरव आणि पांडव, आता थोडी चर्चा करूया. कौरव आणि पांडव ही जी फॅमिली आहे त्यांचा फॅमिली ट्री काय आहे? तर शांतनू नावाचे राजा होते. शांतनू नावाचे राजा, तर यांचा विवाह झाला गंगादेवी यांच्याशी. गंगादेवीपासून त्यांना पुत्रप्राप्ती झाली, त्यांचं नाव ठेवलं देवव्रत. आणि हेच देवव्रत पुढे चालून भीष्म ह्या नावाने ओळखले गेले. त्यांची दुसरी पत्नी होती सत्यवती. सत्यवती पासून त्यांना दोन मुलांची प्राप्ती झाली, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. तर चित्रांगद यांचा अवेळीच मृत्यू झाला. तर उरले कोण? विचित्रवीर्य. विचित्रवीर्य यांच्याकडून त्यांच्या ज्या दोन पत्नी होत्या अंबिका आणि अंबालिका, या दोघांपासून धृतराष्ट्र, पांडू यांचा जन्म झाला. आणि विदुर सुद्धा. विदुर हे दासीपुत्र होते. तर तीन भाऊ आहेत. तिघांचे वडील कोण आहेत? व्यासदेव आहेत. तर व्यासदेव हे कोण आहेत? व्यासदेव हे शक्त्यावेश अवतार आहेत भगवंतांचे. तर भगवंताचे 6 प्रकारचे अवतार असतात. त्यामध्ये एक प्रकार आहे शक्त्या आवेश. म्हणजे आपल्यासारख्या सर्वसाधारण जीवाला भगवंत काय करतात? एक विशेष शक्ती प्रदान करतात, एका विशेष हेतूसाठी. तर व्यासदेव हे कोण आहेत? शक्त्या आवेश अवतार आहेत. तर भगवंतांनी स्वतः भगवंत, पण त्यांचं विशेष कार्य काय होतं की त्यांनी सगळं जे वैदिक शास्त्र आहेत, जे अगोदर लिखित स्वरूपात नव्हते, त्यांना त्यांनी लिखित स्वरूपात आणण्याचं कार्य केलं. म्हणून त्यांचं नाव व्यास. त्यांचं पूर्वीचं नाव होतं कृष्ण द्वैपायन, परंतु त्यांच्या कार्यामुळे त्यांचं नाव पडलं व्यास. व्यास म्हणजे विभाजन करणारा.
ज्याने संपूर्ण वैदिक शास्त्राचं विभाजन केलं. आणि म्हणूनच आपण आज जे बघतो 4 वेद, अगोदर एकच वेद होता, त्या वेदाचं त्यांनी काय केलं, विभाजन केलं. म्हणून त्यांचं नाव पडलं व्यासदेव. तर व्यासदेव व्यासदेव यांच्यापासून हे 3 बंधू जन्माला आले, धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर. परंतु विदुर हे दासी, त्यांची आई ही एक दासी होती, त्यामुळे त्यांना राज्यकारभारामध्ये स्थान नव्हतं. मग राहिलं कोण? धृतराष्ट्र आणि पांडू. तर धृतराष्ट्र हा जन्माने अंध असल्यामुळे, जरी तो मोठा भाऊ होता आणि नियमाप्रमाणे मोठ्या भावाला राज्य कारभार दिला जातो, पण अंधपणामुळे, अंध असल्यामुळे तो अयोग्य होता राजा बनण्यासाठी. म्हणून ते राज्य कुणाला देण्यात आलं? पांडू यांना देण्यात आलं. पण पुढे चालून ज्यावेळी पांडू महाराजांसुद्धा यांचा सुद्धा अकाली मृत्यू झाला, परंतु त्या अगोदर त्यांचे 5 मुलं होते. 5 पांडव आपण ज्यांना म्हणतो, धृतराष्ट्र, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव. आणि बाजूलाच जे कौरव आहेत, धृतराष्ट्रांची पत्नी गांधारी, आणि त्यापासून जे जन्माला आले ते 100 कौरव, आणि त्यांचा प्रमुख दुर्योधन. तर लहानपणापासून जे कौरव होते, आता धृतराष्ट्र त्याची महत्वाकांक्षा काय होती? राजा बनण्याची. परंतु 2 वेळा त्याची ही महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकली नाही. पहिल्यांदा काय? अंधत्वामुळे. आणि दुसरं म्हणजे काय? आता जरी त्याचे मूल कौरव हे मोठे झाले होते, परंतु त्यांच्यापेक्षा अगोदर जन्म कुणाचा झाला होता? पांडवांचा जन्म झाला होता. तर युधिष्ठिर हे सगळ्यात मोठे, सगळ्या भावंडांमध्ये. तर म्हणून नियमाप्रमाणे ते राज्य दिलं गेलं पाहिजे होतं युधिष्ठिर यांच्याकडे. परंतु काय केलं यांनी? अगोदरपासूनच, लहानपणापासून पांडवांचा छळ करायला सुरुवात केली. आणि मग आपल्याला आज आपल्याला त्या दृष्टीने जायचं नाहीये, म्हणून तिकडे आपण न जाता आपल्या आजच्या विषयावरती फोकस करूया. परंतु सांगण्याचा अर्थ हेच की लहानपणापासून त्यांचा छळ करायला त्यांना नको त्या प्रकारे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेवटी जी कुप्रसिद्ध घटना आहे, द्यूत क्रीडा, गॅम्बलिंग मॅच, त्यामध्ये त्यांना फसवून त्यांचं सर्वस्व हिरावून घेण्यात आलं. आणि त्यांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास अशी पनिशमेंट आपण म्हणू शकतो, सुनावण्यात आली. आणि 12 वर्षाचा वनवास पूर्ण केल्यानंतर आता अज्ञातवास पूर्ण पण झाला. आता ती वेळ आलेली आहे. आणि पुन्हा एकदा सगळे जे पांडव आहेत विनंती करत आहेत. खरं बघितलं तर त्यांनी विनंती करायला नकोय, त्यांचा तो अधिकार आहे. परंतु वैष्णव असल्यामुळे, नेहमी धर्माचं आचरण करणारे असल्यामुळे विनंती करत आहेत. आणि कृष्ण म्हणतात, अरे युद्ध जर झालं तर दोघा पक्षांची हानी होणं हे निश्चित आहे. भलेही एक पक्ष जिंकेल आणि दुसरा पक्ष हारेल, परंतु हानी, नुकसान हे दोघांचं होईल. म्हणून एक शेवटचा प्रयत्न मी करून बघतो युद्ध टाळण्यासाठी. तर म्हणून कृष्ण काय करतात? शांतिदूत म्हणून हस्तिनापुराला जातात आणि कौरवांना विनंती करतायत की फक्त 5 गावं तुम्ही पांडवांना द्या. कारण क्षत्रिय असल्यानं त्याने राज्यकारभार करणं हे त्यांचा धर्म आहे. आणि त्यासाठी त्यांना फक्त 5 गावं तुम्ही द्या. उर्वरित संपूर्ण भारतवर्ष तुमच्याकडे ठेवा. त्यांना काही आपत्ती नाहीये. परंतु त्यावेळी दुर्योधनाने काय सांगितलं? 5 गावं तर सोडा, सुईच्या टोकावरती मावेल एवढी सुद्धा भूमी मी देण्यासाठी तयार नाहीये. आणि मग शेवटी युद्ध हे अटळ बनलं. बघा, स्वतः कृष्ण शांतिदूत म्हणून जात आहेत. कृष्ण हे सुद्धा राजे आहेत, यदुपती आहेत, द्वारकेचे राजा आहेत. परंतु एक शांतिदूत, बघा दूत म्हणजे काय? एक मॅसेंजर, एका पोस्टमनचं काम करायला तयार आहेत कृष्ण. तरीही लोक म्हणतात की कृष्णांमुळे महाभारत घडलं. तर हे कितपत योग्य आहे, कितपत सत्य आहे मित्रांनो? तर शेवटी युद्ध अटळ ठरलं. आणि मग आता तो प्रसंग आलेला आहे ज्याची आपण चर्चा करणार आहोत. तर दोन्ही पक्ष समोरासमोर आहेत आणि आता युद्धाला सुरुवात. पण आता कौरवांची जी आर्मी आहे त्यामध्ये किती आहेत? 11 अक्षौहिणी सेना आहेत. आणि पांडवांकडे मात्र 7 अक्षौहिणी आहेत.
तर संख्येच्या दृष्टीने बघितलं तर कौरव हे जास्त आहेत. आणि कौरवांच्या बाजूने कोण आहे? कौरवांच्या बाजूने भीष्म आहे. तर भीष्म हे कोण आहेत? भीष्म यांचे खूप वेगवेगळे पैलू आहेत. तर पहिला त्यांचं उपाधी, त्यांची महानता अशी आहे की ते गंगापुत्र आहेत. जी गंगादेवी, आपण गंगेचं स्नान जेवढं पवित्र मानलं जातं, त्या गंगे नदीचे जे अधिष्ठात्री देवता आहेत गंगादेवी, यांचे ते पुत्र आहेत. एवढंच नव्हे, तर लहानपणी त्यांची शिक्षा कोणाकडनं झालेली आहे? परशुराम. ज्यांच्याकडनं ते शस्त्र अस्त्र शिकले ते कोण आहेत? परशुराम. परशुराम सुद्धा हे भगवंतांचे एक शक्त्याभिषेक अवतार आहेत. तर ज्यांचे गुरु कोण आहेत? परशुराम आहेत. आणि एक प्रसंग येतो की एकदा त्यांच्या गुरुशीच त्यांचं युद्ध होतं काही कारणास्तव, आणि त्यामध्ये देखील त्यांच्या गुरूंना ते हरवतात. विचार करा, परशुराम जे भगवंतांचे शक्त्याविषयी अवतार आहेत, त्यांना सुद्धा हरवण्याची क्षमता भीष्मांमध्ये आहे. बरं, त्यांना भीष्म नाव हे का पडलं? त्यांनी घेतलेली जी भीष्म प्रतिज्ञा होती, त्यामुळे त्यांना नाव पडलं भीष्म. त्यांचं नाव होतं देवव्रत, पण त्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा घेतली. आणि अजून एक प्रतिज्ञा होती की जे हस्तिनापुराचं सिंहासन आहे, त्याच्यावरती जो कोणी बसेल त्या सिंहासनाची मी रक्षा करणार. तर पहिलं म्हणजे एवढी भीषण प्रतिज्ञा घेतली, आणि त्या प्रतिज्ञेमुळेच त्यांचे स्वतःचे वडील, त्यांनी त्यांना एक विशेष वर प्रदान केला. तो काय होता? इच्छा मृत्यूचं वरदान. की जोपर्यंत तुझी इच्छा होणार नाही तोपर्यंत तुला कोणीही मारू शकणार नाही. बघा, आपल्या मनात विचारायला असेल, अरे आपल्याला पण असं वर मिळालं तर किती चांगलं होईल. इच्छा मृत्यू म्हणजे स्वतःची इच्छा झाल्याशिवाय कोणीही आपल्याला संपवू शकत नाही. तर एवढा मोठा वर त्यांना मिळाला वडिलांकडून. आणि ज्यावेळी त्यांनी ही प्रतिज्ञा घेतली, संपूर्ण देवदेवता यांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली आहे. आणि सगळे म्हणू लागले, भीष्म भीषण भीषण. एवढी भीषण प्रतिज्ञा करणारे ते भीष्म, म्हणून तेव्हापासून त्यांची ओळख झाली भीष्म. तर आजन्म ब्रह्मचारी राहणारे ते व्यक्ती आहेत. असं म्हणतात, कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी भीष्मांचं वय होतं जवळजवळ 455 वर्ष. विचार करा, ज्या सैन्याचे सेनापती भीष्मासारखे आहेत, त्यांना हरवणं शक्य आहे का? ज्यांच्याकडे द्रोणाचार्य सारखे व्यक्ती आहेत. द्रोणाचार्य कोण आहेत? त्यांना पांडवांना ज्यांनी शिक्षा दिली, कौरवांना ज्यांनी शिक्षा दिली, तेच द्रोणाचार्य कौरवांच्या बाजूने आहेत. कृपाचार्य त्यांचे कुलगुरू त्यांच्या बाजूने आहेत, कर्ण त्यांच्या बाजूने आहेत, आणि इतर बरेच लोक सुद्धा त्यांच्या बाजूने आहेत. तर आपण भीष्मांचे जे विविध पैलू त्यांच्याबद्दल चर्चा करतोय. तर पहिले काय आहेत? ते गंगापुत्र आहेत, इच्छामृत्यू त्यांना वरदान आहे, परशुरामांचे शिष्य आहेत, आजन्म ब्रह्मचारी आहेत, आणि महाजन सुद्धा आहेत ते. तर आपल्या भक्ती परंपरेमध्ये जे काही विशेष लोक आहेत, काही विशेष व्यक्तिमत्व आहेत, त्यांना महाजन म्हणण्यात आलेलं आहे. महाजन म्हणजे काय? त्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट, अधिकृत व्यक्ती. तर असं म्हणतात की भक्ती या विषयामध्ये जर कोणी अधिकृत व्यक्ती असतील तर हे 12 लोक आहेत. तर श्रीमद भागवतम मध्ये श्लोक येतो, त्यामध्ये म्हटलेलं आहे, स्वयंभू नारद शंभू कुमार कपिल म्हणून प्रल्हाद जनक भीष्म बलीर वया सकीर वयम. तर या ठिकाणी 12 लोकांचा उल्लेख येतोय, त्यामध्ये एक नाव आहे भीष्म. स्वयंभू म्हणजे कोण? ब्रह्माजी. नारद, नारद मुनी. शंभू म्हणजे भगवान शंकर. स्वयंभू नारद शंभू. कुमार, ब्रह्माजींचे पहिले 4 पुत्र, 4 कुमार त्यांना म्हटलं जातं, ते सुद्धा महाजन आहेत. कपिल, भगवंताचा एक अवतार आहे कपिल मुनी, ते सुद्धा महाजन आहेत. कुमारो कपिल म्हणू, म्हणू म्हणजे म्हणू महाराज, स्वयंभू म्हणू जे आहेत ते सुद्धा महाजन. प्रल्हाद महाराज, सगळ्यांना माहिती आहे प्रल्हाद महाराज. जनक महाराज, सीतादेवी यांचे वडील जनक राजा. आणि भीष्म, भीष्मांचं सुद्धा या ठिकाणी नाव घेण्यात आलेलं आहे. नंतर पुढे म्हटले बली महाराज, प्रल्हाद महाराजांचे नातू बली, ते सुद्धा महाजन आहेत.
आणि व्यासकी म्हणजे कोण? व्यासदेवांचे पुत्र शुकदेव गोस्वामी, ज्यांनी परीक्षित राजांना श्रीमद भागवत सांगितलंय. आणि शेवटी यमराज, जे सगळ्या लोकांना नियंत्रित करतात, सगळ्यांचं भवितव्य ज्यांच्या हातामध्ये आहे, असे यमराज. तर हे 12 लोक आहेत, जे भक्ती ह्या विषयाबद्दल जर आपल्याला गायडन्स हवं असेल तर आपण यांच्याकडनं शिकवू शकतो. तर अशी व्यक्ती कोण आहेत? भीष्म देखील आहेत. तर आता युद्ध चालू आहे, आणि युद्ध काही दिवस चालू झाल्यानंतर एक दिवस दुर्योधन भीष्मांकडे येतो आणि भीष्मांना म्हणतो की मला माहितीये तुम्ही मनापासून युद्ध नाही करत आहात. बघा, एका क्षत्रियाला अशा प्रकारे बोलणं खूप मोठी गोष्ट आहे. तर भीष्मांवरती आरोप लावतायत दुर्योधन की तुम्ही मनापासून युद्ध नाही करत आहे. मला माहिती आहे अजूनही तुमच्या मनामध्ये पांडवांप्रती प्रेम आहे. आणि अशा प्रकारे कठोर शब्दामध्ये तो भीष्मांना बोलतोय. तर भीष्मांना पण वाईट वाटतं. भीष्म प्रतिज्ञा करतात की ठीक आहे, जर तुला असं वाटत असेल तर मी प्रतिज्ञा घेतो की उद्या मी अशा प्रकारे युद्ध करणार की पांडवांना मी संपवणार. हे ऐकून दुर्योधनाला खूप आनंद होतो. त्याला तेच तर हवं होतं. आणि मग भीष्म काय करतात? त्यांच्या जे त्याचे बाण असतात त्यापैकी 5 विशेष बाण काढतात आणि म्हणतात की हे जे 5 बाण तू बघतोयस ना, ह्या 5 बाणांनी मी काय करणार? उद्या 5 पांडवांचा वध करणार आहे. झालं. भीष्म बोलतायत. भीष्मांचं ते वचन आहे, प्रतिज्ञा आहे. पण काय कुणास ठाऊक दुर्योधनाच्या मनामध्ये विचार होतो, मी असं करतो, हे जे 5 बाण आहे ना माझ्याकडे येऊन ठेवतो, आणि उद्या युद्ध सुरू होण्याच्या वेळेस मी हे पुन्हा एकदा भीष्मांना परत करणार. त्याला वाटलं रात्रीभरामध्ये जर भीष्मांनी मन बदललं तर भीष्म म्हणाला, ठीक आहे तुला हवंय, चल तू ठेव. आणि ते 5 बाण घेऊन दुर्योधन त्याच्या शिबिरामध्ये जातो. आता कुरुक्षेत्राचं युद्ध सुरू होण्या अगोदर यांनी काही नियम ठेवले होते. युद्धाचे नियम ठरवले होते. पहिला नियम होता की सूर्यास्त झाला की युद्ध बंद होणार, आणि दोन्ही पक्षातील सैनिक अशा प्रकारे वागतील जणू काही ते एकमेकाचे मित्र आहेत. तर युद्ध कुठपर्यंत? सूर्यास्तापर्यंत. सूर्यास्त झाला युद्ध थांबणार. तर दोघं सैनिकांचे जे तंबू असायचे ते युद्धभूमीवर असायचे, आणि दोघे सुद्धा एकमेकांकडे ये जा करायचे. जणू काही वैमनस्य नावाची कुठलीही गोष्ट नाहीये. दुसरा नियम होता की एका क्षत्रियाशी जर दुसरा क्षत्रिय लढत असेल, 2 व्यक्ती आहेत, दोघं एकमेकाशी लढतायत, तर त्यामध्ये तिसरा येणार नाही. अजून एक नियम होता, जो निशस्त्र असेल त्याच्यावरती वार करायचा नाही. जो पाठ दाखवून पळत आहे अशा व्यक्तीला सुद्धा आपण अटॅक करायचा नाही. तर असे विविध नियम होते. तर ही घटना घडते, आणि आता दुर्योधन ते 5 बाण घेऊन त्याच्या शिबिरामध्ये गेलाय. रात्र झालेली आहे. इकडे कृष्णांना झोप येत नाही. अर्जुन मात्र निश्चिंत झोपलाय. तर कृष्ण अर्जुनाकडे जातात, म्हणतात अरे उठ, काय झोपलायस? तर अर्जुन उठला, म्हणजे काय झालं तुम्हाला? का मला उठवलं आपण? तर कृष्ण सांगतात, अशा प्रकारे घटना घडलेली नाही. भीष्मांनी वचन दिलंय की उद्या तुम्हाला 5 भावांना ते संपवणार आहे. तर अर्जुन म्हणतो मग त्यामध्ये काय? ती माझी चिंता नाहीये, ती तुमची चिंता आहे. अर्जुन काय म्हणतो? ही तुमची चिंता आहे. कारण भगवद्गीतेमध्ये कृष्णाने काय सांगितलं होतं अर्जुनाला, की तू मोठ्याने घोषणा कर संपूर्ण जगासमोर की कृष्ण भक्ताचा कधीही विनाश होणार नाही, आणि मी तुमचा भक्त आहे. त्यामुळे ही एन्झायटी तुमची आहे, तुम्ही बघा काय करायचं ते. तर कृष्ण विचार करतात आता काय करायला पाहिजे. तर भूतकाळातील एक घटना कृष्ण अर्जुनाला सांगतात. ज्यावेळी पांडव हे वनवासामध्ये होते, 12 वर्ष वनवास होता ना, तर वनवासात असताना कौरवांना वाटलं की आता आपण पांडवांपुढे जाऊन आपलं जे संपत्ती आहे, आपली जी प्रतिभा आहे ती दाखवूया, म्हणजे ती बघून पांडवांना वाईट वाटेल. तर अशा हेतूने पांडव ज्या ठिकाणी राहत होते त्या वनाचं नाव होतं द्वैत वन.
त्या द्वैतवनामध्ये कौरव आणि कर्ण वगैरे सगळे पार्टी त्यांची संपूर्ण त्यांच्या वैभवासोबत त्यांचं जे काय त्यांचा पूर्ण लवाजमा होता, त्यांची संपत्ती, नौकर चाकर, रथ घोडे हत्ती सगळं घेऊन पांडवांसमोर पार्टी करायला गेले ते. त्यांच्या मनामध्ये होतं की आपली ही संपन्नता बघून पांडवांना दुःख होईल, की अरे आपण सगळं गमावलं म्हणून. एवढ्या हेतूने ते जात आहेत. बघा दुर्योधनासारख्या लोकांची मानसिकता कशी असते. पांडव बिचारे वनवासात जीवन जगतायत आणि याच्या मनामध्ये काय इच्छा आहे, कशा प्रकारे पांडवांना अजून दुःख दिलं जाईल. आणि या नात्याने ते त्या द्वैतवनामध्ये जात आहेत आणि तिथे पार्टी चाललेली आहे. आणि तिथे काय होतं, एक दिवशी एक गंधर्व असतो. त्या गंधर्वाचं चित्ररथ नाव त्याचं नाव, चित्ररथ नावाचा गंधर्व असतो, त्याचं आणि दुर्योधनाचं भांडण होतं क्षुल्लक कारणावरून. आणि दुर्योधन त्याला ललकारतो, त्याला युद्धासाठी आमंत्रण देतो. पण तो चित्ररथ आहे, गंधर्व आहे, तो मनुष्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तर तो गंधर्व सगळ्यांना हरवतो. कर्ण वगैरे सगळे तिथून पळून जातात. दुर्योधन सापडतो, दुर्योधनाला बंदी केलं जातं. आणि ही बातमी जवळच असणाऱ्या पांडवांच्या कानी पडते की अशा प्रकारे घटना झालेली आहे. हे ऐकून एका व्यक्तीला खूप आनंद होतो. कोण असेल तो व्यक्ती? कोणी सांगू शकेल मला? पांडवांपैकी एका व्यक्तीला खूप आनंद होतो ही बातमी ऐकून. भीम हरी बोल. हा, तर भीमांना खूप आनंद होतो. ते म्हणतात बरं झालं, जे आपल्याला करायचं होतं त्या गंधर्वाने केलं, बरं झालं. पण युधिष्ठिर महाराज म्हणतात अरे असं नाही. जरी आपण पांडव आहोत आणि ते कौरव आहे, हे आपल्यामध्ये आहे, परंतु बाहेरच्या जगासाठी आपण सगळे कोण आहोत? कौरवच आहोत. कारण हे आपण सगळे कुरु वंशात आहोत. तर हे बरोबर नाही, तुम्ही जा आणि दुर्योधनाला सोडवा. तर मोठे भाऊ आहेत, युधिष्ठिरांचं म्हणणं टाळू शकत नाही. म्हणून अर्जुन आणि भीम दोघं जातात. जाऊन तो जो चित्ररथ नावाचा गंधर्व असतो त्याला हरवतात आणि दुर्योधनाची सुटका करतात. तर दुर्योधनासाठी ही सगळ्यात मोठी पश्चातापाची गोष्ट, अपमानास्पद गोष्ट, की माझे जे शत्रू आहेत त्यांनी त्यांनी आज मला वाचवलं, त्यांच्यामुळे मला जीवनदान मिळालं. तर मोठ्या रुबाबामध्ये तो म्हणतो की अर्जुना, तुला जे मागायचं ते माग, चल, तुला जे काही हवं असेल ते मला देऊन टाकेल. तर तू राज्य मागितलं ते सुद्धा मी तुला देऊन टाकेल. अर्जुन म्हणतो मला काही गरज नाही तुझ्याकडनं काही घ्यायची. भविष्यामध्ये जेव्हा मला गरज भासेल तेव्हा मी मागून घेईल. तर ही घटना झाली तेव्हा अर्जुन उपस्थित होता, भीम उपस्थित होता. आणि अर्जुन विसरून सुद्धा गेला की अशी काही घटना घडली होती आणि आपण असं म्हटलं होतं दुर्योधनाला की भविष्यामध्ये जेव्हा मला गरज भासेल तेव्हा मी मागून घेईल. तर चुकूनही आपण असं कुणाला वर नाही द्यायला पाहिजे की भविष्यामध्ये जेव्हा मी गरज भासेल तेव्हा मी मागेल म्हणून. रामायणामध्ये सुद्धा आपण प्रसंग बघतो, ज्यावेळी कैकेयी देवी दशरथ महाराजांचं एका युद्धामध्ये प्राण वाचवतात आणि दशरथ महाराज खूप खुश होऊन म्हणतात तुला काय मागायचं ते माग. आणि कैकेयी देवी काय म्हणतात, मला काही गरज नाही, पण भविष्यामध्ये मी माझे हे 2 वर मागून घेईल तुमच्याकडून जेव्हा मला आवश्यकता बसेल तेव्हा. आणि मग काय होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्यावेळी रामांचा राज्याभिषेक होणार आहे, एका रात्र फक्त आतमध्ये, एका रात्रीचा अवधी शिल्लक आहे, उद्या सकाळी उठून रामांचा राज्याभिषेक होणार आहे. आणि रात्रीमध्ये काय होतं, कैकेयी देवी त्यांचे जे 2 वचन आहेत जे राहिले होते ते मागून घेतात आणि त्यामुळेच रामांना वनवासात जावं लागतं. तर म्हणून आपण कधीही असं कुणाला वचन द्यायला नाही पाहिजे की भविष्यामध्ये तुला जेव्हाही गरज बसेल तेव्हा मी. तर या ठिकाणी अर्जुन सुद्धा तसं म्हटला होता आणि दुर्योधनाने त्याला होकार दिला होता. तर ही घटना आठवण करून दिली कृष्णांनी आणि म्हटले आता जा कुणाकडे, दुर्योधनाच्या शिबिरामध्ये जा आणि त्याच्याकडनं ते 5 बाण मागून घे. ठरल्याप्रमाणे जातात. दुर्योधनाला खूप आनंद होतो की अरे अर्जुना ये बैस, आज मी खूप आनंदी आहे. तर मनातल्या मनात तो विचार करतोय की उद्या तुमचा शेवटचा दिवस आहे. कारण भीष्मांनी वचन दिलंय, भीष्मांचे शब्द येते, म्हणतो तुला जे मागायचं ते माग. आणि मग त्यावेळी अर्जुन म्हणतो मला ते 5 बाण देऊन टाक. हो बाप, जसं हे शब्द ऐकतो दुर्योधन, दुर्योधन पूर्ण थंडा
गार होऊन जातो. त्याला कळत नाही की याला हे कसं कळलं. ही घटना झाली तेव्हा भीष्म आणि मी फक्त आम्ही दोघेच उपस्थित होतो. याला हे कळलं कसं. दुसरीकडे भगवंत जातात द्रौपदी देवींकडे आणि द्रौपदीला म्हणतात, तू सरळ जाऊन भीष्मांच्या शिबिरामध्ये जा आणि जाऊन त्यांच्या पायांना स्पर्श कर, चरण स्पर्श. तर द्रौपदी देवी म्हणतात, पण मी जाताना माझ्या चपलांचा आवाज आला तर त्यांना कळेल ना. कृष्णात काळजी करू नको, तुझ्या चपला मी माझ्या हातामध्ये घेईन. आणि ठरल्याप्रमाणे कृष्ण त्यांच्या चपला हातात घेत आहेत आणि त्यांना आता तुम्ही जा आणि भीष्मांच्या चरणांना स्पर्श करा. त्यांना कळायला नाही पाहिजे कोण आलंय म्हणून. तर अशा प्रकारे घोंगट घेऊन द्रौपदी देवी सरळ जाऊन भीष्मांच्या चरणांना स्पर्श करतात. आता एखाद्या स्त्रीने जर चरणांना स्पर्श केला तर एका व्यक्तीचं काय कर्तव्य असतं. भीष्मांसारखे जे वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्यांचं कर्तव्य काय असतं, आशीर्वाद देणं. तर भीष्म बघतात की अरे एक स्त्री आहे आणि तिने माझ्या चरणांना स्पर्श केला आहे, तर त्या तोंडातून काय शब्द बाहेर निघतात, अखंड सौभाग्यवती भव. नंतर बघतात की अरे द्रौपदी, तू येते कशी, आणि ते या वेळेस कुणी पाठवलं तुला. द्रौपदी काहीही बोलत नाही, कारण त्यांचा उद्देश तर संपूर्ण झालेला आहे. भीष्मांना कळून चुकतं की हे सगळं कृष्णांचा खेळ आहे. आता ज्या स्त्रीला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला आहे, तिच्या पत्नींना कशा मारू शकतात भीष्म. नाही मारू शकत. तर अशा प्रकारे कृष्णांच्या युक्तीमुळे, कृष्णांच्या भक्तवत्सल स्वभावामुळे बघा काय काय करतायत ना आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी. रात्रीची झोप लागत नाहीये कृष्णांना, अर्जुनाबद्दल चिंता एवढी आहे. द्रौपदीच्या चप्पला हातात घ्यायला तयार आहे, अर्जुनाचे सारथी व्हायला तयार आहेत. एका राजासाठी एका ड्रायव्हरची भूमिका घेणं हे सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो. पुढे महाभारतामध्ये प्रसंग येतो की ज्यावेळी कर्णाला सारथी नसतो कोणी, त्यावेळी कर्ण मोठ्या मोठ्या हे करू लागतो. म्हणतो की मला जर कृष्णासारखा सारथी मिळाला असता तर मी सुद्धा अर्जुनाचा पराभव केला असता. तर त्यावेळी एक शल्य नावाचे राजे असतात. तर कर्ण बघतो की या सगळ्यांपैकी हा जो शल्य आहे ना, हा चांगल्या प्रकारे रथ हाकू शकतो. पण ज्यावेळी शल्यला विचारण्यात येतं, शल्य म्हणतो, मी हे सगळं नाही करणार, मी एक राजा आहे. एका राजासाठी एका ड्रायव्हरची भूमिका घेणं ही अपमानास्पद गोष्ट आहे. तो तयार होत नाही. दुर्योधनाला त्याची मन धरणी करावी लागते. त्याला खूप झाडावर चढवावं लागतं दुर्योधनाला. तेव्हा कुठे तो मान्य करतो. आणि पुढे काय होतं ते आपण कधी वेगळ्या वेळेस डिस्कस करूया. पॉइंट इज, इट इज नॉट सो इझी टू बिकम अ ड्रायव्हर ऑफ समबडी, अँड दॅट टू फॉर अ किंग. कृष्ण हे यदुपती आहेत, परंतु अर्जुनासाठी ड्रायव्हर व्हायला तयार आहेत. आणि मग आता दुसरा दिवस उजाडतो. आता भीष्मांना कळलंय की कृष्णांमुळे काय झालं, माझं वचन मी पूर्ण करू शकलो नाही. तर आज मी अशा प्रकारे युद्ध करणार की कृष्णांना सुद्धा त्यांचं वचन तोडावं लागेल. तर कुणी सांगू शकेल मला, कृष्णाने सुद्धा युद्धाच्या अगोदर एक वचन दिलं होतं, काही कंडिशन ठेवली होती. माहिती कोणाला, मी कृष्णाने काय कंडिशन ठेवली होती निशस्त्र युद्धामध्ये भाग घेण्यापूर्वी. निशस्त्र म्हणजे अस्त्र हातामध्ये घेणं, तुम्ही शस्त्राचा वापर. यस, तर कृष्णाने सांगितलं होतं की मी या युद्धामध्ये भाग तर घेईल, पण मी कोणत्याही प्रकारचं अस्त्र आणि शस्त्र हातामध्ये घेणार नाही. तर ही होती कृष्णांची प्रतिज्ञा. तर भीष्माने विचार केला की मी अशा प्रकारे आज युद्ध करणार की कृष्णानं त्यांचं जे व्रत आहे, त्यांचा जो प्रण आहे तो तोडावा लागणार. आणि मग त्या दिवशी भीष्म, जे परशुरामांचे शिष्य आहेत, जे गंगापुत्र आहेत, अशा भीषण रीतीने युद्ध करतात. जोही त्यांच्या समोर येतो प्रत्येकाला उडवत चालले. हजारो लाखो सैनिक किड्या मुंग्याप्रमाणे मारतायत ते. आणि भीष्मांचं हे रुद्र रूप बघून अर्जुनाला सुद्धा घाम फुटलाय. अर्जुनाच्या हृदयामध्ये भीष्मांप्रती अगोदरच प्रेमाची भावना आहे. कारण ज्यावेळी स्वतःचे वडील नव्हते त्यावेळी ह्याच भीष्मांनी वडिलांचं प्रेम त्याला दिलंय. तर म्हणून अर्जुन सुद्धा
पूर्ण क्षमतेने युद्ध करत नव्हता. आणि एक वेळ अशी येते की आता अर्जुनाचा मृत्यू हा निश्चित आहे, कारण भीष्म एवढ्या भीषण रीतीने युद्ध करत आहे. आणि हे चित्र बघून कृष्णांना हे दृश्य अनावर होतं. कृष्ण रथातून खाली उतरतात आणि जवळच एका रथाचं चाक पडलेलं आहे. ते चाक उचलतात आणि भीष्मांकडे धावून जातात. आणि तेच चित्र आपण बघितलेलं आहे. कृष्ण धावतायत, हातावरती चक्र घेतलेलं आहे आणि जणू काही जाऊन आता भीष्मांना मारणारच. आणि अर्जुन धावत जाऊन त्यांचे पाय पकडतात, म्हणतात थांबा भगवंत थांबा, हे काय करतायत तुम्ही? तुम्ही वचन घेतलंय की युद्धामध्ये तुम्ही शस्त्र उचलणार नाहीत. तर कृष्ण म्हणतात, टू हेल विथ माय वाव, माझ्या वचनाबद्दल मला कसलीही चिंता नाही. अरे भविष्यामध्ये हजारो लाखो लोक मला नावं ठेवतील, तेही मला मान्य आहे की कृष्णांनी आपलं वचन तोडलं. लोक मला नको ती नावं ठेवतील, ते सुद्धा मला मान्य आहे. परंतु मला हे मान्य नाही की माझा भक्त या ठिकाणी संकटात सापडलाय आणि मी फक्त बघत राहिलो. तर अशा प्रकारे भगवंत धावून जातात भीष्मांकडे. तर भीष्म कोण आहेत? भीष्म आपण मगाशी चर्चा केली, भीष्म हे सुद्धा महाजन आहेत, भगवंतांचे भक्त आहेत ते. आणि मग अर्जुन म्हणतो की नाही, कृपा करून तुम्ही थांबा, मी आता योग्य रीतीने युद्ध करणार. तर या ठिकाणी मित्रांनो आपण बघतो काय केलेलं आहे. कृष्णांनी अर्जुनासाठी स्वतःची जी प्रतिज्ञा आहे ती सुद्धा तोडलेली आहे. तर हे कृष्ण आहेत ज्यांना आपल्याला जाणून घ्यायचं मित्रांनो. हे कृष्णांचं आदान प्रदान आहे, जे आपल्या भक्तांसाठी नेहमी त्यांना मदत करण्यासाठी तत्पर असतात. आणि म्हणून संपूर्ण महाभारतामध्ये तुम्ही बघा, कृष्ण चरित्रामध्ये बघा, असे कित्येक उदाहरण आहेत. आणि म्हणून आपण या सिरीजचं नाव दिलंय की भगवंत भक्त वत्सल आहे. वत्सल म्हणजे काय? वात्सल्य या शब्दावरून हा शब्द आलेला आहे. जसं आई आणि मुलामध्ये जी आईला आपल्या मुलाप्रती वात्सल्य प्रेम असतं. मुलगा कितीही मोठा झाला तरीही आईसाठी तो मुलगाच. जरी मुलगा पुढे चालून मोठा कलेक्टर झाला, ऑफिसर झाला, हजारो लाखो लोकांना तो बघतोय, पोचतो आहे, पण तरी सुद्धा त्याच्या आईसाठी तो मुलगाच राहणार. तर ही वात्सल्याची भावना. तर कृष्णानं सुद्धा त्यांच्या भक्तांप्रती ही वात्सल्याची भावना आहे. जसं गाई आणि गाईचं वासरू, तर गाईला आपल्या वासराप्रती किती प्रेम असतं. असं म्हणतात आमच्या गावामध्ये की नवजात जन्म दिलेलं जे गाईचं वासरू असेल, आणि काही वेळा काय व्हायचं, गाई वासराला जंगलामध्ये, रानामध्ये जन्म द्यायची. तर जंगलामध्ये ती एकटी गाय आणि एकटं वासरू आहे. आणि बरेच जे हिंस्त्र प्राणी असतात, कोल्हा, लांडगा, हे काय करतात, त्या नवजात वासराला खाण्याचा प्रयत्न करतात. पण असं म्हणतात की जी गाय गाय सर्वसामान्यतः खूप मृदू स्वभाव असतो गायचा, परंतु ती गाय एक रुद्र रूप धारण करते आणि कोणत्याही प्राण्याला आसपास येऊ देत नाही. त्याला म्हणतात वात्सल्य. कृष्णांचा सुद्धा असा स्वभाव आहे आपल्या भक्तांप्रती. तर आज आपण या ठिकाणी विराम घेऊया. तर आज आपण काय बघितलं, कशा प्रकारे कृष्ण आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी नेहमी तत्पर असतात. कृष्णाचा स्वभाव काय आहे ते आपण थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न, आणि येणाऱ्या पुढील सत्रामध्ये सुद्धा आपण एक वेगवेगळ्या, जसं आज आपण भीष्मांचा प्रसंग घेतला, तसं वेगवेगळ्या घटनांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यातून आपल्याला हे कळणार आहे की कृष्ण हे व्यक्ती कोण आहेत, का इस्कॉन मध्ये कृष्णांना एवढं महत्व दिलं जातं, का इस्कॉनचं नाव आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. ओके, या ठिकाणी मी विराम घेऊ इच्छितो. कोणाला काही प्रश्न असेल, न समजलेला मुद्दा असेल तर आपण विचारू शकता. हरे कृष्ण प्रभूजी. येस, प्रणव प्रभू. प्रणव प्रभूजी, भरतवंश आणि कुरुवंशीय डिफरन्स नाही समजला. म्हणजे ते एकच आहेत ना? मग कुरुवंशीय आणि भरतवंशीय असं. भरत
आणि कुरु वंश म्हणजे काय? तो जे कुरु नावाचे राजा होते त्यांच्यापासून यांचा वंश आलेला आहे. हा ठीक आहे. आणि हा यांच्यामध्ये विभाजन झालं की ते धृतराष्ट्रामुळे, कारण धृतराष्ट्र म्हणायचा की हे 5 माझी मुलं नाही आहेत, जरी ते भावाचे मुलं असले तरी सुद्धा ते पांडव आहेत. परंतु जे हा बाहेरचे लोक आहेत त्यांच्यासाठी पांडव आणि कौरव हे दोघी सेमच आहेत, कारण एकाच वंशामध्ये आलेले आहेत. तो वंश कोणता आहे? कुरु वंश. येस ठीक आहे. प्रभूजी. हा ओके, अजून कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. तर म्हणून मित्रांनो, जर आपण कृष्ण भक्ती केली तर आपल्याला कळेल की कृष्ण भक्ती केल्याचे किती फायदे आहेत. कृष्ण हे व्यक्ती कोण आहेत? कृष्णांप्रती आकर्षित झाल्यापासून आपण राहू शकणार नाही. हे एवढी महानता आहे कृष्णाची. पण ते केव्हा शक्य होईल? ज्यावेळी आपण त्यांच्याबद्दल ऐकणार. रूप, नाम, रूप, गुण आणि लीला. तर नाव सगळ्यांना माहिती आहे कृष्ण. रूप, तुम्ही कृष्णाचं दर्शन सुद्धा केलेलं आहे. पण कृष्णांच्या गुणांबद्दल आपल्याला अजूनही माहिती नाहीये, जेवढं माहिती असायला हवं तेवढं. आणि लीला, कृष्णांच्या लीलांबद्दल बरेच गैरसमज सुद्धा आहेत. त्याबद्दल सुद्धा आपण येणाऱ्या सत्रामध्ये चर्चा करणार आहोत. तर ज्यावेळी आपण कृष्णाला समजून घेऊ व्यवस्थितरित्या, जसे कृष्ण आहेत तसे, त्यावेळी आपण त्यांच्याप्रती आकर्षित झाल्यापासून राहणार. तर म्हणून गीतेमध्ये देखील कृष्ण म्हणतात, जन्म कर्म च मे देवम एवं यो वेत्ति तत्त्वतः तत्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन. जर एखाद्या व्यक्तीने कृष्णांना तत्वतः जाणून घेण्याचा प्रयत्न केला, जसे कृष्ण आहेत तसे, आणि तो जाणण्यामध्ये यशस्वी झाला, तर त्याला पुन्हा एकदा या भौतिक जगात येण्याची गरज भासणार नाही. पुन्हा एकदा या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये येण्याची गरज भासणार नाही. कायमस्वरूपी इथून सुटका होऊन आपण थेट भगवंतांच्या धामामध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. तर काही अनाउन्समेंट आहेत माझ्याकडून. येणाऱ्या 10 फेब्रुवारी रोजी आपल्या बारामतीमध्ये, जसं आपण गेल्या महिन्यामध्ये प्रेरणा फेस्टिवल घेतला होता, यावेळेस सुद्धा 10 फेब्रुवारी या दिवशी प्रेरणा फेस्टिवल ठेवण्यात आलेला आहे. मंगळवार 10 फेब्रुवारी लक्षात असू द्या. आपले जे मित्र आहेत त्यांना पण सांगा. आणि यावेळेस चर्चेचा विषय असणार आहे द पॉवर ऑफ लव्ह. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे असतो, आणि मी ऐकलं कॉलेजमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे डेज साजरे केले जातात. तर त्या अनुषंगाने प्रेम या विषयाबद्दल नंदुलाल प्रभूजी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. बरेच जे आपले मिसकन्सेप्शन आहेत, काही गैरसमज म्हणूया, काही आपले चुकीचे समज असतील, किंवा या प्रेम या शब्दाबद्दल जे काही प्रश्न असतील, याबद्दल आपल्या चर्चा होणार आहे. ठीक आहे. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा खूप खूप आभार. आपण आपला बहुमूल्य वेळ काढून या ठिकाणी आला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय.